तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं रावडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट्स केली होती का तुम्ही तुमच्या चारही बहिणी दाखवा। की बहिणीचं कोण लहान आहे कोण मोठं आहे ते अजून दाखवलेलं नाही। आम्ही चारही बहिणी सोबत राहतो, सोबत डान्स करतो, पण आमच्यामधून कोणी कळत नाही का कोण लहान आहे कोण मोठं आहे नाही। तर मित्रांनो, आजचा आपला सेपरेट व्लॉग असणार आहे लहान मोठं कोण आहे। तर गाईज बघा, तुम्हाला आता मी दाखवणार आहे सगळेजण जे आहेत ते एकदम ऍक्टिव्ह ममा आहेत। आमच्या घरामध्ये जे पण मम्मीज आहेत त्या ऍक्टिव्ह आहेत। सर्वांना 2-2, 3-3 मुलं आहेत, पण तरी पण त्या आपली ऍक्टिव्हिटी अशी दाखवतात का जसं काय एकदम फ्रेंडली त्या वागतात। आणि आम्ही घरामध्ये असेच आहोत आणि बाहेरही असेच आहोत। आम्ही एकदम फ्रेंडली एन्जॉय करतो। आम्ही बहिणी पण खूप फ्रेंडली राहतो, सोबतच असतो नेहमी। काही खरेदी करायला पण आम्ही सोबतच जातो, शॉपिंगला वगैरे। त्यासाठी मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का लहान बहीण मोठी बहीण कोण आहे। तर चला आता आपण जाऊया व्हिडिओ घेऊन। त्या आलेल्या आहेत माझ्याच घरी। मी त्यांना आजचा व्लॉग बनवण्यासाठी माझ्याच घरी आणलेला आहे, कारण की मी त्यांना सांगितलं का व्लॉग जो आहे तो आपण आपल्या एरियातच घेऊया। तर चला पहिल्या नंबरची आपण पहिले बहीण डिसाइड करूया। चल तर गाईज बघा, आता आम्ही चौघी जणी जे आहेत ते लाईन मध्ये उभे आहेत, पण याच्यामध्ये आम्ही जे आहेत ना ते मिक्स उभे आहेत। अजून काही लहान मोठं कोणी डिसाइड झालेलं नाहीये, लाईनशीर आहेत सगळेजण। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला आम्ही दाखवतो कोण लहान आहे कोण मोठं आहे। तुम्हाला असं मोठं वाटत असेल, पण असं नाहीये, ते असं मोठं आहे। म्हणजे मोठी बहीण बघा अक्का, त्याच्यानंतर शिल्पाताई, मग श्रद्धा आणि नंतर रावडी बबली। सगळ्यात लहान आणि सगळ्यात लाडकी। जशी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली तशी मी आई बाबांची लाडकी मुलगी आहे। तर आहे बघा 4 बहिणी आम्ही। आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कोण मोठं दिसतं म्हणून। प्लीज मला नका सांगू आणि कोण लहान दिसतं ते पण सांगा। आणि ह्या गावात तर सगळ्यांनी माझं मन अपसेट केलेलंच आहे का तूच मोठी दिसते जसं काय मी। पण मित्रांनो, तुम्ही तरी ओळखून घ्या। बघा गाईज, मम्मी पप्पा पण आलेले आहेत माझ्या दुकानाकडे। आणि मम्मी आल्या आल्या बघा, मी कांदा आणि बटाटा पण मागवलेला आहे दुकानामध्ये। सर्व साफ करून दिलं, कांदे वगैरे या सर्व आहेत ना, या चौघीचे चौघी पण हे काय करतात, एकेल ड्रेस घेऊन द्याला ना तिथं जाऊन ही दुसऱ्याला सांगते आणि दुसरी तिसरीला सांगते। पप्पाने ड्रेस घेऊन दिला, तिसरी चौथीला सांगते। म्हणजे असं नाही आम्ही याला एकटीला काहीच घेऊन देऊ शकत नाही। म्हणजे खोला खो याला सांगतो तू तिला सांगू नको, पण ऐकतच नाही। पण आम्ही बहिणीसोबत वफादार आहेत आम्ही, त्याच्यासाठी सांगतो। आणि पप्पाची मजाक करतात, सगळे डायलॉग बोलतात। आख्या दिल बडा है, बटवा छोटा है लेकिन दिल तर बडा है। म्हणजे अशा पैसे मागताना वेगळे वेगळे डायलॉग। आणि ही आमची बबली नेहमीच्याला त्या परेश रावल डायलॉगच जास्त मारते। हेराफेरी मधले तिला फार पिक्चर आवडतो, तो एवढे डायलॉग मारते त्याच्यामध्ये। आम्हाला प्रत्येक वेळेला तोच डायलॉग नाही। मग तुम्ही रागात असल्यानंतर मग तुम्हाला मला हे करायचं असतं, मनवायचं असतं, म्हणून तो जर मी डायलॉग देऊन टाकला तर तुम्ही पण जरासे शांत होतात, म्हणून वस्तू भेटते मग मला। तर मित्रांनो बघा, अशी आहे आमची फॅमिली। आम्ही 4 जण, मम्मी पप्पा। हे बघा, मम्मी आलीये, आल्यावरती इथे कांदे बटाटे आणलेत दुकानामध्ये। पाऊस पण खूप आलाय ग मम्मी, भरून कांदे बटाटे पण आणून दिले त्यांनी। हे बघा मित्रांनो, लसूण आणून दिलाय। लसूण खूप महाग झालेला आहे सध्या। करून दिलं ना सगळं, बरंच झालं। पण मम्मी ऐक ना, इकडे पत्र्याखाली तर ठेवलेस ग, पण तरी पण पाऊस लागेलच त्याला। नाही लागणार ना? ठीक आहे, मध्ये ठेवावं लागतील आता। मित्रांनो बघा, माझं दुकान आणि या दोघी तिघी जणी काय आता डिस्कस करतात। तर चला आता मी दाखवते तुम्हाला माझी मुलगी। हे बघा, हे आहे तक्षू, तुम्हाला तर माहितच आहे। विशू उभी राहा। ही तक्षू आणि ही विशू आहे अक्काची मुलगी, मोठ्या बहिणीची। तर मित्रांनो बघा, ह्या दोघी जणी दुकानातलं फुकटमध्येच खायला लागल्यात, पैसे देत नाही काय नाही। जेव्हा जेव्हा पण येतात तेव्हा तेव्हा फ्री मध्ये खातात। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ती कमेंट्सचं आन्सर तर दिलेलंच आहे, लहान आणि मोठं कोण आहे म्हणून। तर तुम्हाला कसं वाटलं, लहान मोठी बहीण कोण वाटते ते पण मला कमेंट्स करून तुम्ही सांगा। तर आता चला, मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या गाडीकडे। माझी छोटा हत्ती टेम्पो आहे माझा। हे बघा मम्मी, हे प्लास्टिक कसं गाता? हे बघा, वाऱ्याने जे आहे ते प्लास्टिक फाटलंय थोडंसं। तर गाईज बघा, मी तुम्हाला सांगते का माझा एक दुसरा बिझनेस पण आहे वॉटर प्लांटचा। तर मी तुम्हाला दाखवते का, ही आहे माझी छोटा हत्ती गाडी टेम्पो आणि CNG आहे। तर मित्रांनो चला, मी तुम्हाला घेऊन चलते माझ्या बिझनेसकडे, म्हणजे माझा जो प्लांट आहे त्या ठिकाणी।
त्याच्या आधी बघा वॉटर प्लांट जो आहे तो जास्त लांब नाहीये. तर हे बघा, हे माझं घर आहे, तुम्ही पहिल्यापासूनच बघितलेलं आहे. हे माझं घर आहे आणि चला मी तुम्हाला तिथे घेऊन जाते जिथे माझं वॉटर प्लांट आहे. तर माझ्या घराच्या पाठीमागे जो आहे तो वॉटर प्लांट आहे. तर चला मी तुम्हाला घेऊन जाते. बघा याच्यामध्येच माझा प्लांट आहे या गोडाऊन मध्ये. तर तुम्हाला मी आता मधून दाखवते का हा गोडाऊन कसा आहे तो. तर चला जाऊया मध्ये. तर गाईज बघा, हा आहे माझा पाण्याच्या फिल्टरचा प्लांट. तुम्ही बघा, वॉटर फिल्टर आहे ही मशीन आणि ह्या आहेत माझ्या बॉटल, थर्मस वगैरे. तर मित्रांनो, हा जो माझा बिझनेस आहे तो मी कोविड नंतर चालू केला होता. पण आता काय आहे, अनफॉर्च्युनेटली तो बंद झालेला आहे. मला बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस आलेला आहे. 400-500 बॉटल ज्या मी घेतल्या होत्या जार, त्याचं पण माझं नुकसान झालेलं आहे. कारण की बॉटल एकदा जर कुणाच्या घरात गेली तर ते काय वापस देत नाही. आणि डिपॉझिट पण आम्ही घेत नव्हतो. आम्हाला वाटायचं का चला ठीक आहे, आपल्याला बिझनेस मिळत आहे, बॉटल त्यांना फ्रीमध्ये देऊन टाका बिना डिपॉझिटची. तर असं करता करता माझ्या 400 ते 500 बॉटल ज्या आहेत त्या हरवल्या. आणि आता ह्या बघतायत तुम्ही 10-15 बॉटल. त्या 500 बॉटलमधून ह्याच 20-1 बॉटल राहिल्यात. आणि बाकी एरियामधले जे लोक घेऊन जातात त्यांच्याकडे आहेत काही घरामध्ये 30-1 बॉटल. तर अशा करून जेणेकरून 50-60 बॉटल्स आता सध्या इथे आहेत एरियामध्ये. तर मित्रांनो, हा माझा प्लांट होता आणि ह्या प्लांटमध्ये माझं नुकसान झालेलं आहे. सध्या तर मी हा बिझनेस जो आहे तो करत नाहीये. तर मित्रांनो, कुणाला जर वाटत असेल का तुम्ही हा बिझनेस करू शकतात, कारण की तुम्हाला तर माहीतच आहे, अजयबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की ते 2-3 ठिकाणचं काम करतात. त्यामुळे बॉटल पोहोचवण्याचं जे काम आहे ते जिम्मेदारीचं काम आहे. कारण की आपण काय करतो, त्यांना वाटतं दुसरं काम आलंय आणि एखाद्याचा कॉल आला का आम्हाला पाण्याची बॉटल वगैरे पाहिजे, तर काय होतं त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही बॉटल घेऊन. त्यासाठी अजयने जो आहे तो हा बिझनेस स्टॉप करून टाकलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कुणाला असं वाटत असेल का हा वॉटर प्लांटचा बिझनेस जो पुढचा कोणी करू शकतं, तर मला तुम्ही मेसेज करा आणि कमेंट करा. आणि माझ्याकडे गाडी पण आहे, मी गाडीच्या साथ त्याला हा बिझनेस सोपवून देईल. तर तुम्ही मला नक्कीच या गोष्टीबद्दल कमेंट्स करा. माझा प्लांट जो आहे तो रेडी आहे, एकदम पूर्ण पक्का आहे. लाईट वगैरे सगळं, पाण्याची सोय, राहण्याची सोय सगळं काय या प्लांटमध्ये आम्ही केलेली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते बाहेरचा एरिया. कारण की कोणी जर इथे राहून जरी करत असेल तर चला मी तुम्हाला हॉल पण दाखवते. तिकडे त्यांचं वॉशरूम वगैरे पण आहे. चला. तर गाईज बघा, हे सेक्युरिटी आहेत, नाईट करून आले, नाईट केली होती बाहेर. तर हा हॉल सांभाळायसाठी सेक्युरिटी पण आहे. तर त्यासाठी ते आता झोपलेत. आणि मग अक्षवालिका, तर बघा गाईज, एवढा मोठा जो आहे तो हॉल आहे, हा खूप मोठा हॉल आहे. तर ज्यालाही कुणाला हा बिझनेस करायचा असेल त्याची राहायची पण सोय होईल. हे बघा इकडे दाखवते मी तुम्हाला. या साईडला जे आहे, या साईडला वॉशरूम आहे. कुणाला जर वाटत असेल राहून वगैरे काम करू शकतो तर आपलं वॉशरूम वगैरे पण रेडी आहे. मित्रांनो, कोणाला जरी हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, कारण की अजयचं काम एक नाही, ते बरेच कामं करतात. म्हणजे जसं काय पेंटिंग पण तुम्हाला त्यांनी सांगितलंच होतं का ते पेंटर पण करतात. ऑलराऊंडर्स आहेत ते, वेल्डिंगचे पण कामं येतात त्यांना. त्यामुळे जर कोणतं काम मिळालं तर ह्या गाडीला आणि पाण्याला ते वेळ देऊ शकत नाही. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला जर कुणाला हा बिझनेस करायचा असेल तर मला नक्की कमेंट करा. तर मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला पाण्याचा प्लांट दाखवलेला आहे. माझ्या बहिणींशी पण तुम्हाला मी भेट करून दिलेली आहे. पण त्याचप्रमाणे आता मला कमेंट्स येतील का त्यांची मुलं वगैरे दाखवा. तर मित्रांनो, त्यांची मुलं जे आहेत ते स्कूलमध्ये गेली आहेत आणि अजून काही वेळ झालेली नाही आहे शाळा सुटण्याची. तर त्यामुळे मित्रांनो, आणि माझे भाऊजी जे आहेत ते सगळे, म्हणजे दोन्ही भाऊजी माझे सरकारी जॉबला आहेत. आणि एक भाऊजी जे आहेत त्यांची आयसर आहे. आणि अजयने तर त्यांचा इंट्रो तुम्हाला दिलंच होतं. तर मित्रांनो, बाकीचे जे 2 जण आहेत, म्हणजे आमच्या घरामध्ये 3 भाऊजी जे आहेत माझे, त्याच्यातले 2 जण जे आहेत ते कॅमेरा पुढे येत नाही. आणि एक आहेत ते आयसर वरती बाहेर गेलेले आहेत, आयसर ट्रक घेऊन त्यांना बाहेर जावं लागतं. तर त्यासाठी त्यांचा तर यायचा काही रोलच नाही. आणि मित्रांनो, मग तुम्हाला आमची फॅमिली तर हळूहळू माहीतच होईल. पण तुमचे अजून काहीतरी क्वेश्चन्स असतील तर मित्रांनो मला नक्की मेसेज करा आणि सांगा. तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नंतर. बाय.